संताजी भाग 41. निजामाचा पराभव पातशहांना चांगलाच झोंबला, पण वरून तसं काही दिसू न देता ते इतकंच म्हणाले, खान जमानच्या हातातली ती गोष्ट नव्हती. सारं काही खुदाच्या मर्जीने घडून येतं. दोघे बापलेक गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या तैनातीतला सेबॅस्टियन नावाचा निष्णात फिरंगी वैद्य पातशहांनी पाठवला. तकी खानाला 2000 स्वार देऊन तातडीने निजामाच्या मदतीला धाडलं. चांगली लढत दिली म्हणून खिल्लतीची वस्त्र, तलवार आणि घोडा पाठवून निजामाचा त्यांनी गौरव केला. दरबारी अमीर त्यामुळे चरफडले. मनोमन म्हणाले, कमाल आहे बादशहाची. जो जंग सपशेल हरला, मरता मरता वाचला, त्याला सरफराज करतो हा. खरं तर गाफिलीत गर्क कसा राहिलास म्हणून त्याची खरडपट्टी काढायला हवी. संभाजीला गिरफ्तार केल्याच्या त्याच्या कारनाम्याचं कौतुक हा म्हातारा किती काळ करत राहणार आहे. वजीर असद खानही मनातून जळफळला. त्याला वाटलं, आपला फर्जंद इतिकाद खान केवढ्या तडफेने रायगडाचा वेढा चालवतोय, पण पातशहा त्याबद्दल कौतुकाचा शब्द कधी उच्चारत नाही. वेढ्यात चालढकल होते म्हणून सारखा तंब्या देतो, आणि इकडे त्या दख्खनीचं केवढं कौतुक. राजारामाला पळून जाऊ दिलं ही खरं तर भयंकर चूकच. त्या दख्खनीची मनसब, ओहदा सगळं हिसकावून घ्यायला हवं होतं. आपले वजीर, अमीर, सरदार यांच्या मनातली भावना जाणून पातशहा एक दिवस भर दरबारात त्या साऱ्यांना म्हणाले, खान जमानने संताचा हिमतीने मुकाबला केला. जंग हरला तरी केवढ्या जहाबाजीने लढला तो. आणि तुम्ही? हाच संता आम्हाला कत्लोगारद करण्यासाठी आमच्या तंबूत घुसला तेव्हा काळ झोपेत गुंग होऊन मुर्द्यासारखे पडून राहिलात. अमीर माना खाली घालून फक्त ऐकत होते. रामचंद्र पंतांची कोकणची मोहीम आटोपत आली होती. कोल्हापूर विजयाची वार्ता त्यांना कळली आणि बेहद्द खुश होत ते परशुराम त्र्यंबकला म्हणाले, संताजीरावांनी थोर कार्य केलं. खासा निजाम बुडवला. यांच्या शहामतीचं कौतुक कोठवर करावं. वास्तविक कोकण मोहिमेत त्यांना स्वतःलाही उदंड यश मिळालं होतं. संगमेश्वरचं मोगली ठाणं मारून शृंगारपूर त्यांनी काबीज केलं. बेकायद वागणाऱ्या मराठ्यांना चांगला चोप दिला. त्यांची मत्ता जप्त केली. महिपत गड घेतला. गणोजी शिर्केच्या मदतीने मोगलांनी जिंकलेला गुणवंत गड पुन्हा स्वराज्यात आणला. पाटण खोऱ्यातल्या सुंदरगडावर एक बंडखोर मराठा किल्लेदार कब्जा करून बसला होता. स्वराज्याला तो जुमानीत नव्हता. पंतांनी त्याला वठणीवर आणून सुंदरगड घेतला. मग ते कराडलगत असलेल्या वसंतगडावर चालून गेले. तोही किल्ला त्यांनी जिंकला. एकीकडे स्वराज्याच्या सेनापंच सहस्त्री सरदाराने पातशहाच्या बड्या सरदाराला धूळ चारली होती, तर दुसरीकडे हुकूमत पनाह पंत अमात्याने कोकणातला मराठी अंमल कायम केला होता. दोन्ही मोहिमा चमकदार, विजेच्या वेगाने पार पाडलेल्या. पंतांचं यशही काही कमी महत्त्वाचं नव्हतं, पण त्यांना खरं कौतुक संताजींच्या विजयाचं वाटत होतं. कोल्हापूरच्या लढाईत त्यांचं कल्पक नेतृत्व दिसून आलं. असा हरहुन्नरी सेनापती हवा, रणांगणाची अचूक निवड करणारा, शत्रूस हवं तिथे खेचून आणून दरोबस्त बुडवणारा. भले शाबास. या घोर समयी असा नरसिंह पदरी आहे ही देवाची केवढी कृपा. भव्य दरबार भरवून या वीराचा सत्कार केला पाहिजे. पंत कोकणातून विशाळगडाला परतले ते मनात असे बेत आखतच. कधी एकदा संताजींना भेटतो नि विजयाची वार्ता त्यांच्या तोंडून ऐकतो असं त्यांना झालेलं. पण तिथे आल्यावर त्यांची निराशा झाली. संताजी टाकोटाक बिदनूरकडे निघून गेल्याचं त्यांना कळलं. तिकडे का गेले? कसली इतकी तातडी होती? त्यांनी विचारलं. बिदनूरचं काही राजकारण उपटलं असं त्यांना सांगण्यात आलं. हे राजकारण साधं नव्हतं. बिदनूरच्या राणी चन्नम्माचं अवघं राज्य पणास लागलं होतं आणि ते वाचवण्यासाठी संताजींनी तिकडे धाव घेतली होती. राजाराम महाराजांचा हुजऱ्या भक्ताजी दिवसाला 3 कोसांची धाव घेत संताजींना विशाळगडाच्या पायथ्याशी येऊन भेटला आणि लगेच निघा म्हणून आग्रह धरून बसला. नुकतंच निजामाशी रणकंदन झालेलं, फौज थकलेली. समाधानाची गोष्ट एकच, ती म्हणजे 10,000 एकत्र जमाव संताजींच्या हाताशी होता. पातशहा एकाएकी राणीच्या जीवावर का उठला? संताजींनी विचारलं. त्याच्या लेखी तिचा अपराधही तेवढाच मोठा आहे दाजीसाहेब.
ऐनवेळी तिने महाराजांना आश्रय दिला. आपल्या राज्यातून स्वारांच्या संरक्षणात अंबूरपर्यंत सुखरूप घालवून दिलं त्यांना. छान, महाराज अंबूरपर्यंत तरी सुखरूप पोहोचले म्हणायचे. राणीचीच कृपा ती. धोका मोठा पत्करला तिनं. पातशहाच्या दमदाटीच्या पत्रांना भीक घातली नाही. भाऊपणाला जागली. स्वतःचं अस्तित्व, राज्य पणाला लावलं हो तिनं. हर प्रयत्ने तिचं संरक्षण करा म्हणून महाराजांची आज्ञा आहे तुम्हाला. अवश्य येऊ. आमची धर्माची बहीण ती. पातशहाच्या सरदारास कोटगा घालू. मामला केवळ सरदारांचा नाही, शहजादा आझम चालून निघालाय. आझम असो वा त्याचा बाप, उपकारकर्त्यासाठी साक्षात मृत्यूशी धडक घेऊ आम्ही. बिदनूरकडे जाताना वाटेत भक्ताजीने राजाराम महाराजांच्या कर्नाटकातील प्रवासाचा तपशीलवार हालहवाल सांगितला. प्रवास अत्यंत कष्टाचा. पदोपदी आलेली संकटे. कधी शत्रूच्या हाती सापडू त्याचा नेम नाही. रांगणा किल्ल्यावरून महाराज निघाले. घटप्रभा नदी ओलांडून गोकाकला येईपर्यंत संताजी सोबत होते. मध्येच शेख निजामाला शास्त करण्यासाठी त्यांना माघारी फिरावं लागलं. भक्ताजी सांगू लागला, तुम्ही होता तोवर चिंता नव्हती. पुढे मग जीव मुठीत धरून प्रवास सुरू झाला. वर्धा नदीकाठी आलो तेव्हा गनिमास खबर लागली. लाग सुरू झाला. तरी हुबळीहून बंकापूरला येईपर्यंत विजापूरचा नायब सुभेदार अब्दुल्ला खान बारहास खबर नव्हती म्हणून बरं. नसता कठीण प्रसंग गुदरला असता. सुभ्यातले 2 किल्ले जिंकून घेण्याच्या खटपटीत तो होता. मग त्याला खबर दिली कुणी? पातशहानेच कळवलं. त्याचं हेरखातं किती चौकस आहे हे तुम्ही जाणता. सय्यदास त्याचा कडक हुकूम येताच अब्दुल कादीर नावाचा सरदार त्याने पाठलागावर पाठवला. आम्ही गदग होऊन लक्ष्मीश्वर परगण्यात आलो तो कादीर वादळासारखा येऊन थडकला. संताजी जगताप आणि रूपसिंह भोसल्याने त्याला रोखलं. त्यावेळी महाराज कुठे होते? तिथेच. त्यांच्या समोरच तुफान रणकंदन सुरू झालं. अंबाजी भोसल्याने एका देवळात त्यांना नेलं. कादीर शंभरावर हशम घेऊन त्यांना धरायला धावला. मग रूपसिंह त्याच्यावर चालून गेला. दोघे खूप लढले. अखेर कादीर जखमी होऊन मागे हटला. लढाई निकराची झाली. आपलं 200 नी त्यांचं 170 माणूस खेतास आलं. 70 मोगल रूपसिंहाने धरले. एकूण रूपसिंह शर्थीने भांडला तर. सगळ्यांनीच पराक्रमाची शर्थ केली. गनिमास संताजी जगतापाने रोखलं. तोवर रूपसिंह, मालोजी, बहिर्जी यांनी महाराजास तुंगभद्रा नदीच्या तीरावर आणलं. तिथे जाईपर्यंतही अचाट झगडा करावा लागला. गनिमांनी तमाम वाटा रोखलेल्या. त्यांच्याशी 2 हात करत त्यांना चुकवत पुढे जावं लागत होतं. 3 दिवस लढाया आणि चकमकींचा हमामा सुरू होता. दगदग, धावपळ जीवाहून जास्त झाली. अंगात त्राण राहिलं नाही. पाय पुढे टाकायचं अवसानच संपलं. विश्रांतीची गरज महाराजांनी बोलून दाखवली तेव्हा तुंगभद्रेच्या पात्रात मध्यभागी सुभानगड होता तिथे रात्रीचा मुक्काम केला. जागा सुरक्षित होती? कुठली सुरक्षित दाजीसाहेब? सारा इलाका गनिमांनी वेढलेला. लांडग्यासारखी त्याची फौज पाठी पडलेली. पण करता काय? श्रम अतोनात झालेले. कष्टनी प्रयत्नांनाही शेवटी मर्यादा होतीच. नदीच्या अलीकडच्या काठावर हिरा नावाचं गाव आहे. रूपसिंह भोसले, संताजी जगताप, अंबाजी भोसले सैन्यासह तिथे थांबले. महाराज, प्रधानमंडळ, बहिर्जी, बालोजी नि इतर निवडक लोक रात्री जेवणखाण करून गडद झोपले आणि पहाटे अचानक गनिमाची धाड पडली. गनिमास रूपसिंहाने लक्ष्मीश्वरलाच गारद केलं म्हणालात ना तुम्ही? तो अब्दुल कादीर. सुभानगडावर चालून आला तो अब्दुल्ला खान बारहाचा बेटा हसन. सड्या स्वारांनीशी विजापूरहून दौडत निघाला. 3 दिवसांनी तुंगभद्रेच्या काठावर येऊनच दम खाल्ला बघा त्याने. संताजी जगताप आणि रूपसिंह भोसल्याने त्याला रोखलं. पुन्हा तुंबळ लढाई पेटली. तोवर बारहा स्वतः तिथे आला. त्याच्या 3000 फौजेपुढे आपल्या 400-500 लोकांचा काय पाडला गावा. रूपसिंहास मोडून बापलेकाने सुभानगडावर सुलतान ढवा केला. आमच्यासोबत लढाऊ लोक अवघे 300. काळोखात कापाकापी सुरू झाली. उभय पक्षी 200-300 माणूस खटक्यात उडालं. महाराज कैदच होणार होते. पण बहिर्जींनी मालोजीला महाराजांचं सोंग घ्यायला लावून त्यांच्या पलंगावर निजवलं आणि त्यांना पाठंगुळी घेऊन बेलाशक भरल्या नदीत उडी ठोकली. संताजींचा श्वास ते ऐकताना अडला.
भक्ताजी पुढे म्हणाला. दंगलीत गनिमास पत्ता लागला नाही. नदी पार करून बहिर्जींनी महाराजांना सुखरूप बिदनूरच्या राज्यात नेलं. आणि मालोजी प्रधानमंडळ, त्यांचं काय झालं? प्रधानमंडळातील बहुतेक निसटले. गनिमाने एकूण 200 आसामी धरल्या. त्यात रूपसिंह भोसले निळो मोरेश्वराचे बंधू बहिरोपंत सापडले. भक्ताजी, मालोजीचं काय झालं? संताजींचा स्वर गवताच्या पात्यासारखा थरथरत होता. तेही कैद झाले. महाराजांचं सोंग शेवटपर्यंत वठवायचं होतं ना त्यांना. परमेश्वरा, संताजी आर्त आवाजात बोलले. काय हे आक्रीत घडवलंस बाबा तू? उमेदीचा माझा तरणा बांड भाऊ वैऱ्याच्या हाती दिलास. असा एकदम धीर टाकू नका दाजीसाहेब. निघेल, काहीतरी मार्ग निघेल. सांत्वन नको भक्ताजी. मालूला गनिमाने कुठं ठेवलंय ते सांग. हेरांनी तीही बातमी काढली आहे. सगळ्या कैद्यांना विजापूरच्या किल्ल्यातल्या कैदखान्यात ठेवलंय. विजापूरचा किल्ला हा मोगलांचा सध्याचा कडेकोट तुरुंग होता. तिथून मालोजीला बाहेर काढणं किती कठीण आहे याचा अंदाज संताजींना होता. भावाच्या काळजीने त्यांचं मन करपून गेलं. सध्या मात्र त्यांच्या डोक्यात एकच विचार सुरू होता, राणी आणि तिचं राज्य वाचवण्याचा. वाटेतली मोगली ठाणी चुकवत फारशा परिचित नसलेल्या मार्गाने संताजी केळदीला आले. केळदी ही बिदनूरकरांची राजधानी होती. राणी राजधानीत नव्हती. ती कधीच कोयगडच्या किल्ल्यात पळून गेली होती. ती भयभीत होणं स्वाभाविक होतं. आलमगीराचा सर्वात काबिल शहजादा आपल्या 3 शूर सरदारांना घेऊन तिच्या राज्यावर चालून आला होता. केळदीहून संताजी इक्केरीला आले. ही सुद्धा बिदनूरची राजधानीच. तिथे एक भुईकोट होता. आत 500 लोकांची शिबंदी जीवमुठीत धरून किल्ला लढवायला उभी ठाकलेली. मराठे मदतीला आल्याचं कळताच त्या लोकांच्या जीवात जीव आला. राणीचा प्रधान व्यंकोजी भीत भीत संताजींच्या भेटीला आला. डरू नका, संताजींनी त्याला धीर दिला. एक होऊन आपण गनिमास मोडून काढू. राणीसाहेबांशी आमची भेट झाली तर बरं होईल. त्या कोयगडावर आहेत. तो इथून खूप दूर आहे. असू द्या, आम्ही येऊ तिथपर्यंत. त्यांचा सल्ला घेऊन मग कसं लढायचं ते ठरवू. मराठ्यांचा हा पराक्रमी पंच हजारी आपल्या राणीच्या सल्ल्याने लढाई लढू इच्छितो हे ऐकून व्यंकोजीला बरं वाटलं. पण शिमोग्याच्या आसपास मोगलांच्या फौजा गोळा होत असल्यामुळे गाठीभेटी घेण्यात वेळ वाया घालवू नये असं त्याने सुचवलं. संताजी त्याला म्हणाले, युद्ध आम्ही लढणार आहोत. तुम्ही आम्हाला फक्त मदत करणार आहात. लढाई कुठे कशी द्यायची ते तुमचा प्रदेश पाहिल्याशिवाय आम्ही कसं ठरवणार? व्यंकोजी विचित्र नजरेने संताजींकडे पाहू लागला. हे बरं आहे. सारा प्रदेश याला फिरून दाखवायचा. मग राणीची भेट. त्यानंतर हा लढाईची योजना आखणार. तोवर गनिम गप्प बसेल काय? शिमोग्याला त्याच्यात फौजेचा दर्या उसळतोय. एकदा तो राज्यात घुसला की काहीच शिल्लक उरणार नाही. त्याच्या मनातलं ओळखल्यागत संताजी हसले. म्हणाले, तुम्ही एक जरा चिंता करू नका. तुमच्या राज्याचा भार खुशाल आमच्या खांद्यावर टाका. आपल्या विरोधाला काही अर्थ नाही हे व्यंकोजीला समजलं. संताजींना घेऊन तो मुकाट कोयगडाकडे निघाला. जाताना सारा प्रदेश संताजी बारकाईने पाहत होते. कुठे उंच टेकड्या होत्या, कुठे सखल मैदाने होती. निबिड अरण्य मात्र सर्वत्र माजलेलं. पावसाळ्याचे दिवस. नद्या नाले तुडुंब भरून वाहत होते. वाहतुकीसाठी मोठे रस्ते नव्हते. चिखलाने भरलेल्या लहान सहान पायवाटा उभ्या आडव्या पसरलेल्या. मोगलांना या दुर्गम प्रदेशात साधी वाटचाल करणं कठीण आहे हे संताजींच्या लक्षात आलं. कोयगडावर राणी चेन्नम्मा भेटली. 50शीच्या आतली, निमगौर रंगाची, उंच शेलाट्या बांध्याची. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण चमक होती. डोळे मोठे, निशुभ्र, कपाळ फुगीर, उंच, त्यावर भस्माचे आडवे पांढरे पट्टे ओढलेले. हसऱ्या मुखाने तिनं संताजींचं स्वागत केलं. त्यांना आपली भाषा येते हे ठाऊक असल्याने कानडी भाषेत ती म्हणाली, छत्रपती रामराजांचे सरदार संताजीराजे घोरपडे यांचं आमच्या राज्यात स्वागत आहे. खलबतखान्यात प्रधान व्यंकोजीसह तिने प्रवेश केला. पाठोपाठ संताजी होते. दोन्ही हातांची ओंजळ जोडून त्यावर मस्तक टेकवत राणीला त्यांनी अभिवादन केलं.
खरं तर इतक्या दूर कोयगडावर यायची आम्हाला गरज नव्हती राणीसाहेब, ते म्हणाले. पण तुम्हीच तर म्हणालात ना, लढाई राणीसाहेबांच्या सल्ल्याने लढू म्हणून. व्यंकोजीराय, युद्ध आम्ही कधीच कुणाच्या सल्लामसलतीने लढत नाही. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ न कळून राणी चमत्कारिक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली. तसे संताजी पुढे म्हणाले, आम्ही आलोत ते आमच्या या शूर धाडशी बहिणीचं दर्शन घेण्यासाठी. हिंदुस्थानच्या शक्तिशाली पातशहाच्या पत्राला भीक न घालणारी, बंधुभाव जपण्यासाठी स्वतःचं राज्य पणाला लावणारी ही वीर माय माऊली आहे तरी कशी, ते आम्हास पाहायचं होतं. माये, स्वराज्यावर अनंत उपकार केलेस तू. आम्हा मराठ्यांचा राजा तारलास. आता तुझं राज्य राखणं हे माझं परम कर्तव्य. ते मी करीन. पहाडासारखा पिळदार, उंच, दिसायला उग्र, राकट वाटणारा हा मानी मराठा हात जोडून विनम्रपणे माझ्यासमोर उभा आहे. किती लांबून धावत आला माझ्या मदतीसाठी. हा मला, माझ्या राज्याला तुर्कांच्या तलवारीपासून वाचवील. राणी गहिवरली. तिचे पाणीदार डोळे भरून आले. वस्त्रे आभूषणे देऊन तिने संताजींचा सत्कार केला आणि आपलं बंधुप्रेम व्यक्त केलं. आपलं भाऊपणाचं नातं आजचं नाही, ती भाऊकपणे बोलू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही ते कसोशीने जपले. पतीच्या अपघाती निधनानंतर केळदीचं राज्य सांभाळण्याची जबाबदारी अचानक माझ्यावर येऊन पडली. सत्ता म्हटली की स्पर्धक निर्माण होतातच. मला त्यांच्याशी लढावं लागलं. महाराजांची त्यावेळी खूप मदत झाली. संभाजी महाराजांनाही आमच्याबद्दल ममत्व, आपुलकी होती. शत्रू स्वकीय होते तसेच परकीयही. एकीकडे म्हैसूरकर, दुसऱ्या बाजूला मदुराईचे नायक, पश्चिमेला फिरंगी पोर्तुगीज. मराठ्यांची मदत नसती तर कधीच त्यांनी आमच्या राज्याचे लचके तोडले असते. राणी बोलायची थांबली. क्षणभर मनगटातल्या सुवर्ण कंकणांशी चाळा करत राहिली. मग आपला प्रधान व्यंकोजीकडे तिरकस कटाक्ष टाकत म्हणाली, राजाराम महाराज आमच्या राज्यातल्या होनाळी गावी आल्याचं कळताच आमचे प्रधानमंत्री सरदार गडबडले. महाराजांसोबत रक्षक नव्हते, फौज फाटा नव्हता. तुमचे बंधू बहिर्जी एकटेच त्यांच्याबरोबर होते. मोगल सुभेदार कासिम खानाचे स्वार त्यांच्या पाठी पडलेले. त्यांना चुकवत कसे ते सुखरूप आमच्या स्वराज्यात येऊन पोहोचले देव जाणे. पातशहाची दमदाटीची पत्रे आम्हास आधीच येऊन पावली होती. आमच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला. एकीकडे आमचा उपकार करता असलेल्या शिवाजी महाराजांचा पुत्र असहाय्य अवस्थेत आसरा मागत होता आणि दुसरीकडे तो धटिंगन पातशहा धमकी देत होता की राजाराम तुमच्या राज्यात आल्यास त्याला धरून आमच्या हवाली करा. त्याला मदत केली तर याद राखा, तुमच्या राज्यासकट तुम्हाला बुडवू. आमचे मुत्सद्दी म्हणाले, पातशहाशी विकतचा वैरभाव नको, आश्रय नाकारा. काहींची मजल तर महाराजांना धरून पातशहाच्या हवाली करा नि कायमस्वरूपी त्याची कृपा संपादन करा हे सांगण्यापर्यंत गेली. तत्कालीन स्वार्थ त्यांना दिसला, पण आमच्या नजरेपुढे मागच्या 30-40 वर्षांचा स्नेहभाव नंदादीपासारखा तेवत होता. आम्ही त्या स्नेहभावाला जागायचं ठरवलं. मुठीत मोती जपावा तसं महाराजांना जपलं. स्वारांच्या संरक्षणात केळदी, बोरे, नेडेहळ्ळी, अडुवली, कळस, खंड्या, वसुधारे या आडमार्गाने आमच्या राज्यातून सुखरूप त्यांना पुढे घालवून दिलं आणि पातशहाला कळवलं की राजारामाशी माझं शत्रुत्व असल्यामुळे तो माझ्या राज्यात येईलच कसा. तुंगभद्रा नदीकाठी झालेल्या लढाईत एकतर तो मारला गेला असेल वा पकडला गेला असेल किंवा आपल्या चुलत्याकडे तंजावरला पळाला असेल. पण म्हातारा महाधूर्त, आमच्या थापांवर तो विश्वास थोडाच ठेवणार. आता त्या अस्वलीचं राज्य बुडवा असा हुकूम देऊन आपला शहजादा आणि 3 बडे सरदार त्यांनी रवाना केले आहेत. त्यांचा समाचार घ्यायला आम्ही मौजूद आहोत राणीसाहेब, तुम्ही चिंता न करावी, संताजींनी राणीला आश्वासन दिलं. राणी सुरुवातीपासून खंबीर, करारी. तिचा पती सोमशेखर नायक हा एक प्रजावत्सल आणि कर्तबगार राजा होता. पुढे कलावती नावाच्या एका नृत्यांगनेवर तो भाळला आणि बहकला. कलावतीचा एक नातेवाईक होता, भारम माऊता नावाचा, हलक्या मनाचा, हलक्या कुळातला एक नीच माणूस. सोमशेखर नायकाच्या शत्रूंनी त्याला हाताशी धरलं आणि सोमशेखरावर विषप्रयोग करायला लावला. त्यात तो मेला. राणी चन्नम्मा विधवा झाली. तिला संतान नव्हतं.
नवऱ्याच्याच नात्यातला बसाप्पा नावाचा एक मुलगा तिनं दत्तक घेतला आणि ती राज्यकारभार रेटू लागली. तिच्या शत्रूंनी पुन्हा उचल खाल्ली. बसप्पाचा बाप शिवाप्पा नायकालाच त्यांनी फितवलं आणि बंड करायला प्रवृत्त केलं. पोर्तुगीजांच्या मदतीने तो गादी बळकवायच्या प्रयत्नाला लागला, पण राणी खमकी. विलक्षण तडफेने शिवाप्पाचं बंड तिने मोडून काढलं. आपलं राज्य वाचवण्यासाठी गेल्या 18 वर्षात असे अनेक उठाव दाबून शिवेवरच्या शत्रूंचा तिनं खंबीरपणे मुकाबला केला होता. त्यासाठी अर्थातच मराठ्यांची तिला पुष्कळ मदत झाली होती. राजाराम महाराजांचं संरक्षण करून त्या मदतीची परतफेड करण्याचा प्रयत्न तिने केला होता. गनिम तुमच्या मुलखात थोडासा आतपर्यंत आला तर चालेल राणीसाहेब? छे छे. संताजींच्या या सवालाने बगलेत साप शिरावा तसा व्यंकोजीराय दचकला. त्याला बाहेरच रोखायला हवं. मग विजयाचा विचारही करू नका. म्हणजे? राणीसाहेब, तुमच्या प्रधानांना थोडं समजावून सांगा. सदरेवरचं राजकारण नव्हे हे. रण आहे रण. केवळ मनगटातला जोर वा बुद्धीचं बळ असून इथे भागत नाही. भूगोलाचा बारीक अभ्यासही लागतो. एका दृष्टिक्षेपात तुमचा प्रदेश पाहून आम्हास जो बोध झाला तो व्यंकोजीरायास इतकी वर्षे इथे राहूनही होऊ नये ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. राणी हसली. संताजींच्या मनातलं तिने नेमकं ओळखलं. मग आपला निर्णय ऐकवला. तुम्हास योग्य वाटेल तशी लढाई द्या. माझे सरदार, मंत्री, सैन्य सारे तुमच्या हुकुमानुसार वागतील. संताजींनी समाधानाने राणीचा निरोप घेतला. भाग 41 समाप्त.